नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत डीमार्ट मध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। किचन मध्ये लागणारे स्टोरेज कंटेनर्स या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत। घरातील मांडणी किंवा ट्रॉलीमध्ये व्यवस्थित एका मापात हे कंटेनर्स बसतात। त्यासाठी जागा सुद्धा खूप कमी लागते आणि दिसायला पण खूप छान वाटतात। डीमार्ट मध्ये अगदी 49 रुपयांपासून हे कंटेनर्स अवेलेबल आहेत। यामध्ये वेगवेगळे शेप आणि भरपूर कलर आणि व्हरायटी मध्ये हे कंटेनर्स अवेलेबल आहेत। तुमच्या घराजवळच्या डीमार्ट मध्ये हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतील। इथे तुम्हाला सिंगल कंटेनर पासून 6 ते 8 चा सेट सुद्धा अगदी रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे। मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्राइस सुद्धा दाखवली आहे। सेम रेट मध्ये तुम्हाला प्रत्येक डीमार्ट मध्ये मिळणार आहेत। हे कंटेनर अगदी तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा यूज करू शकता। सोललेल्या भाज्या किंवा कडधान्य ठेवण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। त्याबरोबरच साईज पण तुम्हाला अगदी स्मॉल कंटेनर ते अगदी बिग साईज मध्ये हे सर्व मिळणार आहेत। त्यामध्ये तुम्ही डीमार्ट मध्ये जाऊन याची खरेदी नक्की करा। घरातील डाळ, तांदूळ, कडधान्य 5 ते 10 किलोच्या क्वांटिटी मध्ये असतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला 5, 10, 15 किलोच्या मापाचे कंटेनर्स इथे मिळतात। हे सर्व कंटेनर एअर टाइट आहेत। त्यामुळे अगदी सर्व वस्तू हवाबंद राहिल्यामुळे भरपूर दिवस टिकतात। मसाले ठेवण्यासाठी छोटे कंटेनर यूज करू शकता। ट्रॉलीमध्ये एका मापात हे कंटेनर तुम्ही ठेवू शकता। त्याबरोबरच हे अशा प्रकारे फायबर आणि ग्लास कंटेनर ट्रान्सपरंट घेतले तर जास्त इझी होते यूज करायला। एकतर त्यात ठेवलेल्या वस्तू लगेच दिसतात, जास्त शोधाशोध करावी लागत नाही आणि दुसरं म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे लेबलिंग करायला लागत नाही। त्यामुळे खूप कन्व्हिनियंट होऊन जातं। कोणत्याही खाण्याच्या वस्तू ठेवण्याआधी तुम्ही त्याची क्वालिटी नक्की चेक करा। ज्यात फूड आयटम्स तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही काचेचे कंटेनर वापरू शकता। पण तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर वापरायला रिस्क असते। त्यामुळे शक्यतो फायबर आणि प्लास्टिकचे ऑप्शन तुमच्याकडे आहेत। शक्यतो तुम्ही रेक्टँगल किंवा स्क्वेअर मध्ये कंटेनर घ्या, कारण ते एका मापात अगदी व्यवस्थित बसतात। जागा सुद्धा कमी लागते, जागेचा पुरेपूर वापर होतो। वेगळ्या शेपचे किंवा राऊंड शेपचे घेतले तर त्यात गॅप राहून जागा सुद्धा वेस्ट जाते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर पॉइंट सांगितले आहेत। डीमार्टला खरेदी करण्यापूर्वी याचा नक्की विचार करा। हा आपला व्हिडिओ असा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे।